नमस्कार मंडळी, तुमचं आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तुमचा आजचा दिवस खूप छान जाऊ. आज थोडी ब्लॉगला उशिरा सुरुवात केली कारण सकाळी काय झालं, आई काय नाही पराक्रम करत असते. त्याच्यानंतर मग बाजारात गेलो, तिकडनं आलो आणि मग आता ब्लॉग स्टार्ट केला. सो आज ब्लॉग चालू झाला आहे 12 वाजता, कारण बाजारात गेला की तिथे 1-2 तास जातात. त्याला इकडे फ्रेश केलं, सगळं आवरलं, त्याला नाश्ता वगैरे दिला आणि मग बाजारात गेलो. चला, आणि सकाळी सकाळी फरमाईश आली मला आज बिर्याणी खायची. मग त्याशी 2 दिवस बिर्याणी खाली, तिला तर बिर्याणी खावीशी वाटते. तर म्हटलं बाजारची बिर्याणी नको, आपण घरात बिर्याणी करू. आज उद्या 2 दिवस मस्तपैकी खाऊ, म्हणजे तिचंही समाधान होईल आणि जरा हेल्दी होईल. म्हटलं आज घरातच बिर्याणी करूया. चलो, म्हणजे आता नाही, संध्याकाळी रात्रीला, म्हणजे आज रात्री उद्या दुपार परवा रात्री होऊन जाईल. चला, फरमाईशसाठी आता आहे चिकन, बिर्याणी मसाला, दही वगैरे आणलंय, तेल वगैरे आणलं आता. मग कितीच बिर्याणी खाणार? रात्री करूया ना. मदत करणार ना तू? हां, मदत करणार ना बिर्याणी करायला? मदत करायची तर बसून. मदत करणार मला बिर्याणी करायला. काय आता काय खाणार? आता डाळ भात. आता खायचं डाळ भात, रात्री काय तर चमचे बिच्छ बिर्याणी काय. चल, चला जेवायला घेतलं. आज काय नाही, डाळ भात, भाजी आणि लोणचं. तिला पण टेस्ट दिलं तिकडे. चला आता जेवण घेऊया आणि संध्याकाळी बनवायची आहे बिर्याणी. तर त्याची तयारी एक करून ठेवून नंतर बाहेर पाणी घालायला जाईल. सो चला भेटूया नंतर बिर्याणी बनवताना. चलो, चला झाली आहे संध्याकाळ आणि आता सुरुवात करूया बिर्याणी करायला. आज आहे चिकन बिर्याणी. सगळं आणलं आहे, पुदिना वगैरे सगळं झालेलं आहे. आता जे शिल्लक होतं ते पण आता घेतलं आहे आणून, म्हणजे गेलेलो आता बाजारात. सो घेऊन आलो, बघितलं घरात काय नाही आहे ते आणि घेऊन आलं. चला आता पहिल्यांदा हा पसारा आवरून घेतो इथला सगळं आणि देन चालू करतो. चला, चिकन स्वच्छ धुवून घेतलं आहे. धनेपूड, जिरापूड, बिर्याणी मसाला, कोथिंबीर आणि पुदिना आणि कसुरी मेथी घेतलेली. आता त्याच्यात दही वगैरे मिक्स करून घेऊया. चला, अर्धा किलो चिकन घेतलं. त्याच्यात हे जवळपास 1 कप दही आहे, तर दही घालून घेतो. म्हणजे 1 कप दही एवढंच असतं हे, त्याच्यामुळे छोटंसं 10 रुपयाचीच डबी आणली, ते 1 कप दही होऊन जातं. ती घालून घेतो. दही झाल्यावर कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घाला. कोणाला आवडत नाही, कोणाला आवडते, सो आवडीनुसार घाला. आणि हे आहेत आपले, हा आहे पुदिना जो कुस्करूनच घातला आहे. आणि धने पावडर जेमतेम 1 चमचा, जिरा पावडर 1 चमचा आणि बिर्याणी मसाला 1.25 चमचा घातला. जरा मला तिखट लागतं, सो 1.25 चमचा. चला आता मिक्स करून घेऊया व्यवस्थित. लाईट गेलेली आहे त्याच्यामुळे ही लाईट लावली. आली आता लाईट. यात थोडंसं मीठ आणि तिखट आणि हळद घालायची राहिली आहे, ती घालून घेतो. चला, घालून घेतली हळद तिखट. व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता.
तिखट तुमच्या ह्याच्यानुसार घाला, चवीनुसार. कांदा तळायला घेतला आहे, पण कमी तेलात तळायचा आहे. सो एवढ्याच तेलात हा कांदा तळून घ्यायचा आहे मला. चला दाखवतो. राईस वॉश करून घेतला आहे आणि याच्यात दालचिनी, दगडफूल, तमालपत्र, लवंग, वेलची आणि काळी मिरी घातली. चला थोडंसं याला उकळ आला की मग राईस टाकून 80% शिजवून घेऊया. चला पलीकडे भात शिजतोय, तोपर्यंत फोडणी घालून घेऊया. छोटी पळी आहे त्याच्यामुळे तुमच्या अंदाजाने घ्या. माझी रेसिपी फॉलो करायची तुम्ही 3 चमचे 3 पळ्या घालतोय, म्हणजे जवळपास टेबलस्पून म्हटलं तर 5 ते 6 टेबलस्पून होतं. नाही तर खडे मसाले घालणार नाही, कारण राईसमध्ये खडे मसाले आहेत, सो नाही घालणार. जवळपास 7 ते 8 लहान कांदे आहेत. मोठे कांदे असेल तर 4 कांदे, 4 ते 5 कांदे लागतात. मला कांदा जास्त लागतो बिर्याणीमध्ये, त्यामुळे मी जास्त घेतला आहे कांदा. कांदा छान ऑरेंज होईपर्यंत करून घ्या आणि थोडंसं मीठ घालून घ्या, म्हणजे कांदा लगेच हे होतं, शिजतो. हा बघा जवळपास 70-75% झाला. आणखी 5 मिनटं झाली की पूर्ण शिजून होईल. 80% झाला की मग उतरवून घेऊया. मी पाणी भातातलं पूर्ण काढून घ्यायचं आहे. मी माझी रेसिपी सांगते, तुमची सांगा तुम्ही मला नंतर कमेंट करून. कांद्यात थोडंसं हळद आणि तिखट घालून घेतलं आहे आणि आता 2 टोमॅटो चिरून घालतो. आता कांदा टोमॅटो मंद आचेवर शिजवायला लागतं, नाही तर खाली लागतं. त्याच्यामुळे थोडंसं एकजीव होईपर्यंत मंद आचेवरून ढवळून घेतलं पाहिजे. तर आपला भात झाला आहे तयार, तो गाळून घेतो. चला कांदा टोमॅटो व्यवस्थित मिक्स झालेत, तर आता हा मसाला भाजून घेऊया व्यवस्थित प्रॉपर. त्याच्यात सगळं आहे, त्याच्यामुळे तुम्हाला वेगळी असं काय घालायची गरज नाही आहे. छान मिक्स करून घेऊ. हा अर्धा किलोच्या बिर्याणीसाठी ठीक आहे मसाला, म्हणजे बाकीच्या आपण रेग्युलर वापरतोच, पण अर्धा किलो बिर्याणी करणं असेल तर हा मसाला छान आहे. चला स्मेल सुटला. आता ह्याच्यात जे चिकन मगाशी ठेवलं होतं ते घालून घेऊ. त्याआधी थोडीशी कसुरी मेथी पण घालून घेतो. मी तुमच्या आवडीनुसार घालू शकतो. कसुरी मेथी नाही घातली तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि हे बघा छान झालं आहे. आपला कांदा वगैरेचा मस्त स्मेल पण आला आणि जवळपास 1.5 तास मुरलं आहे. स्वतः खालून घेऊया. आणि त्यात पाणी नाही घालणार आहे जास्त. याला लागलेलं जे आहे मिश्रण तेच पुसण्या एवढं पाणी घालणार नाही, तेच शिजवणार आहे त्याच्यातच. हे बघा बस तेवढंच. आणि आता ढवळून घेऊन सगळं क्लिअर करून म्हणजे व्यवस्थित मिक्स करून घेतो. आपली ग्रेव्ही सगळीकडे लागेल एवढी. आणि झाकून ठेवायचं आहे, पण शिट्टीवाला द्यायची नाही, कारण थोड्या वेळाने याला पाणी सुटेल चिकनला. सो तेवढंच ठेवणार आहे. आणि पूर्ण बिर्याणी बनवणार आहे, हाफ बनवणार आहे. आता थोडीशी यातली काढून बाजूला ठेवणार आहे
कारण एवढी कामं दोघांना संपणार नाही. सो उद्या हाफ बॉईल करून अर्धी ठेवणार, म्हणजे ती उद्या मिळेल. चला आता हिला झाकण लावून अडकून बंद करून ठेवतो, म्हणजे वाफेवर लॉक करणार नाही आहे. असंच हाफ करून ठेवले. हा वास तरी छान आला. किती पाणी सुटलं यार, खूप पाणी सुटलं यार. पाणी खूप सुटलं. जरा आठवू दे, बघतो, चेक करतो शिजलं का चिकन. हाफ शिजलं असेल तर मग यात राईस ॲड करून घेतो. चिकन थोडंसं शिजायचं बाकी आहे. बाकी ग्रेव्हीला स्मेल वगैरे खूप छान आला आहे. थोडं मीठ कमी होतं, ॲड केलं, कारण काय होतं मसाल्यात मीठ ॲड असतं, त्याच्यामुळे मी जास्त घालत नाही. सो झालं आहे आता ओके. फक्त एक 10 मिनटं शिजलं हे काम झालं. सगळं प्रॉपर शिजलं आहे. आता लेअर लावून घेतलं आहे. दाखवायचं विसरलं मगाशी गडबडीत बोलण्याच्या नादात. आता खाली चिकनचा लेअर आहे, जो ग्रेव्ही आहे त्याच्या याच्यावरती कांदा लसूण आणि पुदिना, आणखी कोथिंबीर, पुन्हा कांदा पुदिना आणि कोथिंबीर, त्याच्यावर पुन्हा आता भाताचं लेअर एक, त्याच्यावर पुन्हा आता तळलेला कांदा, पुदिना, कोथिंबीर, गुलाबजल. मी वापरतो, तुम्ही वापरताय की नाही सांगा मला. आता पुन्हा ठेवायचं आहे थोडंसं 15 मिनटं एकदम लो फ्लेमवर. चला आता एवढा सगळा पसारा पडलेला आहे बघा, साफ करायचं आहे. फक्त आता तयार झाली म्हणजे झालं आहे. फक्त थोडीशी एक 10 मिनटात प्लेट्समध्ये यायला तयार आहे चिकन बिर्याणी. नाही हे बघा सगळं पसारा आहे. आता कडे मला चालू असतं, इकडे हे मोबाईल चालू, कानात हेडफोन आणि जेवण. एन्जॉय. गाणं टाकू शकत नाही, कॉपीराइट येतात, सॉरी. चला आपली डिश तयार आहे. कशी वाटते सांगा. आता हीच डिश नेऊन द्यायची आहे. दादांकडे रिॲक्शन घेऊया आपण कशी आहे ते. फक्त 2-4 फोटो काढतो, नेऊन दाखवतो, देतो त्यांना. आपली झाली आहे बिर्याणी तयार. अच्छा जवळ तर कोण नाही, दादाच आहेत बाजूला, त्यांची रिॲक्शन घेऊया. ओ दादा, ओ सोनूले, दम बिर्याणी खाऊन बघा आणि सांगा. जवळ घेतात. कशी आली? हां चमचा देऊ? तिचं रिॲक्शन आहे पण मी जेवण होईन. रील चालते हे. आपण जेवताना जास्त मस्त सांबार एकत्र करायचं आणि खायचं. काय म्हणताय पब्लिक, आहे की नाही? ना सगळ्यांना दिली पण मी टेस्ट केली नाही. मी थोडंसं मीठ कमीच ठेवलेलं, कारण कोणाला जास्त लागतं कोणाला कमी लागतं. आमच्या आईला कमी लागतं. झाली ओके नशीब. आईमुळे तिखट कमी घालायला लागतं, हा एक प्रॉब्लेम असतो माझा. आणि बिर्याणी ती थोडीशी झणझणीत पाहिजे, पण मी तिच्यामुळे थोडंसं कमी घालतो. चला झाली छान. मी पण घेतो जेवून. आता भूक लागली आणि आता परत सगळा ओटा आवरायचा आहे, सगळं आवरून. सो चला मी जेवून घेतो, मग भेटू बाहेर गजाली करत. अजून ब्लॉग पण एडिट करायचं आहे. चला जेवण वगैरे झालं, सगळं आवरलं आहे. फक्त हा पुदिना उद्या लावायचा आहे. शिल्लक आहे पुदिन्याच्या दांड्या आहेत, त्या लावायच्या उद्या बाहेर गार्डनमध्ये आपल्या. इथे भाजीपाला यादीत लावणार आहे, जगणार त्या.
दाखवतो उद्या. चला आवरलं आहे, तिला पण झोपवलं. हे बघा आज थंडी थोडीशी कमी आहे. झोपली, ही मशीन लावली आहे. आता होईल एक 15 मिनटात. माझं किचन तर आवरून झालं आहे ऑलमोस्ट. तर आता माझं आवरून घेतो आणि मग झोपायला घेतो. चला भेटू थोड्या वेळाने बाहेर. शतपावली अजून करायचं, सगळं आवरून कपडे वगैरे धुवून अजून ठेवायचे, सुकत घालायचे. ते सगळं झालं की मग बाहेर येईल. तोपर्यंत आज जरा जास्त चालावं लागेल. ओव्हरलोड बिर्याणी गेले पोटात. हे आहे आमचं लाईव्ह सध्या. वाजलेत 1 आणि मी काय करतोय थांबा दाखवतो. आई झोपले, तिला थंड वारा जाणार आतमध्ये. असे एफर्ट्स घ्यावे लागतात व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. हे आता कुठे 3-3.5 MB/s स्पीड चालू झाला आहे. प्रत्येक व्हिडिओ हा ना जवळपास 6 ते 7 GBचा होतो. त्याच्यामुळे व्हिडिओ अपलोड व्हायला 30 ते 40 मिनटं किंवा जास्तच लागतात. आज नेट स्पीड खूप स्लो होतं. सो 11:30 वाजल्यापासून व्हिडिओ अपलोड होतं आणि आत्ता कुठेतरी जाऊन 2.5 ते 3 MB स्पीड मिळायला लागलं आहे 1 वाजल्यानंतर. कारण सकाळी व्हिडिओ यायचा तर रात्री अपलोड झाला पाहिजे, शेड्यूल टाकलं पाहिजे आणि टाईम टू टाईम मॅनेज करायचं, तर ह्या गोष्टी करायला लागतात. मग वेळ काळ बघून चालत नाही, थांबावं लागतं, करावं लागतं. आता एवढी थंडी लागते तरी मी बाहेर बसून आहे व्हिडिओ अपलोड होण्यासाठी. कारण खूप जण म्हणतात काय रोज व्हिडिओ टाकत असेल एडिट करून. तर नाही, तसं नाही. डेलीचे जे टाकावे लागतात ना त्यासाठी एवढे एफर्ट्स घ्यावे लागतात. का वेळ बघून चालत नाही. जो टाईम मिळतो त्या टाईमला अपलोड करावे लागतात. त्याच्यामध्ये काय मिळतं करून? काय नाही, 4-5 जण लाईक शेअर करतात, त्यांच्यासाठी बनवायचे व्हिडिओ. आणि काय तेवढंच आपल्याला समाधान. समोरच्याला बघायला, ज्यांना बघायला आवडतं ते बघतील. आपण आपली जे काय मेहनत आहे ती घ्यायची आणि प्रामाणिकपणे घ्यायची. आता हे मध्ये 3-4 दिवस होत नव्हतं. त्याचं कारण तेच होतं, दिवसभर दमायला व्हायचं मला, झोप पण लागायची. पण आज म्हटलं नाही, 2-4 दिवस झाले सगळं वर खाली झालं आहे, पुन्हा आता आपलं टायमिंग सेट करूया. सो म्हटलं टाईम लागेल तितका लागेल, थंडी लागली तरी बेहतर, पण व्हिडिओ अपलोड झाला पाहिजे. सो आता बसले व्हिडिओ अपलोड करायला इथे. कारण मोबाईल बाहेर ठेवून जाऊ शकत नाही घरात, आणि घरात कुठेच एवढा नेट स्पीड नाही आहे, तो इथे मिळतो. चला तर आता व्हिडिओ लावला तिथे अपलोडला. तर चला मी पण आता बसतो तिकडे. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट. कारण खूप थंडी आहे, बोलायला पण जमत नाही आहे. काळजी घ्या, गुड नाईट. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. आणि हो, व्हिडिओ जर आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू. जेवढ्या जणांनी आतापर्यंत प्रेम दिलं आहे त्यांचं खरंच आभार. कारण कसं होतं नाही, ते एक स्टेज असते सुरुवातीची, त्यात माइंड खूप चलबिचल असतं. आता अगोदर मी चॅनल होतं माझं, सो मला ते माहिती आहे. पण खूप जणांचं असं असतं, चलबिचल असतं. माझं आता तेच झालं, करू की नको. घरातली व्हिडिओ टाकतोय तर कसं होईल. पण ठीक आहे, 3 महिन्यात 300 झाले, 10 महिन्यात 1000 होतील, 1 वर्ष जाईल. ठीक आहे ना, करू. आपण मेहनत करत राहायची. मेहनत केली की आपल्याला फळ मिळतं. सो टेन्शन नाही घ्यायचं. चला बाय बाय, गुड नाईट. काळजी घ्या. आणि हो, घरात जर वयस्कर व्यक्ती असतील तर स्पेशली ह्या थंडीत काळजी भरपूर घ्या. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. काळजी घ्या.